नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनल वरती। तिळात गुळ मिसळून एक रमणीय गोडवा निर्माण होतो, त्याचप्रमाणे तुमचे जीवन उबदार आणि गोडीने भरले जावो। तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती 2025 ची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामध्ये मकर संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे, संक्रांत कशावर आली आहे, संक्रांतीचे फळ, पुण्यकाल, कोणकोणती दाने द्यायची आहेत, वर्ज्य कामे, अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगत आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक करा, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हिंदू पंचांगानुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते। देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे। देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी संक्राशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते। ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येतात, तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात। त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते। थोडक्यात सांगायला गेले तर काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात, शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात। संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येते याला खूप महत्त्व असते। हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो। त्यानुसार या वर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे। या वर्षी मकर संक्रांती 14 जानेवारी 2025 रोजी मंगळवारी या दिवशी येत आहे। संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण पक्ष 1 जानेवारी सकाळी 8:54 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी 8:54 पासून ते सायंकाळी 4:54 पर्यंत आहे। संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात। सूर्याचे मकर संक्रमण पालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे। संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, वयाने कुमारी असून बसलेली आहे, वासाकरिता जाईचे फूल घेतलेली आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहे, वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 45 आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीच्या पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गुळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी। संक्रांतीत वर्ज्य कामे, दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत तोडणे, गाई म्हशीचे धार काढणे व कामाविषयक सेवन ही कामे करू नये। तर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो। तिच्या आदल्या दिवशी भोगी असते, तर सोमवारी 13 जानेवारीला भोगी असणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला 2025 रोजी किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे। तर अशा प्रकारे 3ही दिवसाचं वेगळं असं महत्त्व असणार आहे आणि आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमी पर्यंत चालतो। तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मकर संक्रांती 2025 ची संपूर्ण माहिती सांगितली आहे। तर तुम्हाला आजचा कसा व्हिडिओ वाटला, आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।